दारू पिणं हे वाईट व्यसन आहे। त्यामुळे दारुडा व्यक्ती घरात असला की कुटुंबियांचे प्रचंड हालच होतात। पण भंडाऱ्यात एका बेवड्या कोंबड्यानं त्याच्या मालकाची डोकेदुखी वाढवली आहे। कोंबड्याच्या दारूच्या सवयीमुळे मालकाला मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतोय। हा कोंबडा नेमकं काय करतो पहा। मेरे प्याले में तू मेरे प्याले में शराब डाल दे। तुम्ही आजवर दारू पिणारे अट्टल बेवडी माणसं पाहिली असतील, तू मेरे प्याले में शराब। पण तुमच्या समोर जो हा कोंबडा दिसतोय त्याच्या सवयी पाहिल्या तर पिणाऱ्यांची सुद्धा नशा एका झटक्यात उतरेल। कारण हा कोंबडा अट्टल बेवडा आहे। दररोज 45 मिलीचा पेग मारल्याशिवाय हा शेठ अन्न पाण्याला तोंड लावत नाही। तमाशा तू मेरे चेहरे पे नकाब डाल दे, फिर देख तमाशा। भंडारा शहराजवळच्या पिंपरी पुनर्वसन गावातील रहिवाशी भाऊ कातोरे शेतकरी आहेत। इंग्लिश दारूची क्वार्टरमधून वाटीत दारू ओतणाऱ्या कातोरेंची ही बैठक स्वतःसाठी नाहीये, तर त्यांच्या एका कोंबड्यासाठी कातोरे पेग भरतायत। शेतीपूरक थेट जाऊया गोपीनाथ गडावर। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आज स्मृती दिन आहे गोपीनाथ मुंडेंचा। या गोपीनाथ मुंडेंच्या 8व्या स्मृती दिनी गोपीनाथ गडावरून थेट प्रक्षेपण। पंकजा मुंडे दृश्यांमध्ये दिसतात, शिवराज सिंह चौहान दिसतात। लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या संघर्षाचा वारसा खांद्यावरती घेऊन महाराष्ट्राच्या राजकीय आणि समाजकारणात माननीय पंकजाताई साहेब मुंडे यांच्या कर्तृत्वाचा वारसा चालवत आहेत। वंचितांना शोषितांना न्याय मिळावा हीच भूमिका पंकजाताई साहेबांची देखील आहे। लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या 8व्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने मध्य प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री शिवराज सिंहजी चौहान साहेब आणि सर्व मान्यवर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मूर्तीचं पूजन करून आजच्या संघर्ष दिन सन्मान कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत। अद्वितीय देदीप्यमान लोकनेत्याच्या नसण्याची जाणीव 8 वर्षानंतरही तितक्याच तीव्रतेने बळबळणारी आहे। संघर्षातून उपेक्षित वंचितांना अस्मिता आणि स्वाभिमानाची ऊर्जा देणारं लोकोत्तर लोकनेतृत्व महाराष्ट्राचे ही गोपीनाथ गडावरची दृश्य आहेत। परळीमध्ये गोपीनाथ गडावर मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी जागवण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला शिवराज सिंह चौहान उपस्थित आहेत। पंकजा मुंडे आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। म्हणजे तुमचे माझे आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते गोपीनाथ गडावर हा स्मृती दिनाचा कार्यक्रम सुरू आहे। संघर्ष ज्यांची जीवनगाथा गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढून धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे सगळेच भावुक झाले होते। समाधीस्थळी जाऊन त्यांनी सकाळी दर्शन घेतलं। पंकजा मुंडे यांनी सुद्धा समाधीस्थळाचं दर्शन घेतलं। आत्ता हा लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होतो आहे। आपण अभिवादन करतो आहोत। यानंतर माननीय मुख्यमंत्री शिवराज सिंहजी चौहान साहेब यांचं औक्षण करण्यासाठी बंजारा समाजातील महिलांच्या हस्ते यादी काका पंकजा मुंडे व्यासपीठावर आपल्याला बघायला मिळतात। शिवराज सिंह चौहान हे देखील उपस्थित आहेत। आता त्यांचं बंजारा समाजाच्या सगळ्या महिला औक्षण करणार आहेत। मराठी संस्कृती परंपरा औक्षणाची, त्यानुसार शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीचा सन्मान केला जाणार आहे। लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि मुंडे साहेबांचे अतिशय जीवश्य कंठस्थ मित्र असणारे माननीय मुख्यमंत्री शिवराज
सन्मान गोपीनाथ गडावरती आज अतिशय गोपीनाथ गडावर हा कार्यक्रम सुरू आहे परळीमध्ये. मध्य प्रदेशच्या विकासाला गतिमान करणारे मध्य प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान साहेब यांचा सन्मान इथे होतो आहे. मणी भैयाचा ध्यास आणि कर्तृत्व विलास सतत कार्यमग्न असतात. प्रगतीचे मानकरी आणि कार्यशील हेतून राष्ट्र घडवितात विकासाचे मान. गोपीनाथ मुंडेंचा हा 8वा स्मृतिदिन आहे. माननीय मुख्यमंत्री शिवराज चौहान साहेब यांचं अतिशय पारंपरिक पद्धतीने आपण औक्षण करतो आहोत. बंजारा समाजाच्या महिला शिवराज सिंह चौहान यांचं औक्षण करत आहेत. पारंपरिक पद्धतीने औक्षण केलं जातंय. पंकजा मुंडेंनी तिलक लावलं. शिवराज सिंह चौहान आणि गोपीनाथ मुंडे यांची खूप चांगली मैत्री होती, म्हणून शिवराज सिंह चौहान यांना या कार्यक्रमाकरता आमंत्रित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र की उन्नति एवं प्रगति तथा गरीबों के कल्याण के लिए जीवन की अंतिम सांस तक अथक कार्य करने वाले जननेता लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब अशा शब्दात चव्हाण साहेबांनी आज आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. राष्ट्र और समाज की उन्नति के अपने संकल्पित दृढ़ और सफल प्रयासों के लिए सर्वदा गोपीनाथ जी मुंडे याद आएंगे अशा शब्दात त्यांनी आज आठवणी पाठवलेल्या आहेत. आज आपण 8वा स्मृतिदिन गोपीनाथ मुंडेंचा बघता बघता 8 वर्ष झाली, पण या लोकनेत्यावरचं प्रेम त्यांच्या समर्थकांचं कार्यकर्त्यांचं कमी झालेलं नाही. आमचे प्रतिनिधी सहकारी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, बघता बघता 8 वर्ष झाली, पण या लोकनेत्यावरचं म्हणजे खरं तर गोपीनाथ मुंडे हे एकमेव असतील ज्यांना लोकनेता म्हटलं गेलं. इतकं प्रेम लोकांनी त्यांच्यावर केलं. काय सांगशील या कार्यक्रमाविषयी, शिवराज सिंह चौहान आणि गोपीनाथ मुंडेंच्या मैत्रीविषयी? ज्या पद्धतीने लोक या कार्यक्रम सिद्धार्थ काही क्षणात पुन्हा आपण तुझ्याशी संपर्क साधूया. सिद्धार्थ, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, पण त्यांचा आवाज सलग आपल्यापर्यंत पोहोचत नाही. हा या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय. सिद्धार्थ आपल्याला शिवराज सिंह चौहान आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीविषयी सांगेलच, मात्र आपण हा 8वा स्मृतिदिनाचा कार्यक्रम बघतोय. दरवर्षी गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या निमित्तानं गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढतानाच काही चांगलं कार्य, सामाजिक कार्य या दिवशी केलं जातं. मुंडे परिवाराकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. परळीच्या गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 5 कुमारिकांचं पूजन सध्या व्यासपीठावर सुरू आहे. आपल्याबरोबर सिद्धार्थ पुन्हा जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, चव्हाण यांचं जे स्वागत आहे ते अत्यंत अनोख्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. आपण बघतो जे बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशामध्ये असलेल्या महिलांनी त्यांचं औक्षण केलं. स्वतः पंकजाताई मुंडे यांनी त्यांची जी आहे आरती काढली आणि शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते खास 5 बालिकांचं त्या ठिकाणी पूजन, महिलांचा सन्मान म्हणून प्रतिभातं पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. एकंदरीत एका भारावलेल्या पद्धतीनं या ठिकाणी जे आहे शिवराज सिंह चौहान यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आता सन्मान करताय. आपण बघतोय की त्या ठिकाणी पंकजा मुंडे असतील, प्रीतमताई मुंडे असेल किंवा पंकजा यांची छोटी बहीण असेल, या तिघी जणी त्या ठिकाणी रोपटं देऊन त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे. अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आपल्याला माहित आहे गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून शिवराज सिंह चौहान यांचे संबंध आहेत आणि विशेष करून पंकजाताई मुंडे या सुद्धा मध्य प्रदेशच्या प्रभारी आहेत भाजपच्या. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्यासोबतचे त्यांचे संबंध अत्यंत कौटुंबिक आहेत. आपण बघतोय तिघी भगिनी ज्या आहेत त्या या ठिकाणी शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिकात्मक भेट देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातं. आपण बघतोय की शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या गळ्यामध्ये जे बंजारा समाजामध्ये पारंपरिक पद्धतीने स्वागत केल्यानंतर आरसा लावलेला पत्ता जो असतो तो अत्यंत सुबक पद्धतीनं तयार करून स्वतः दिला जातो आणि बंजारा समाजामध्ये पद्धत आहे
घरी आलेल्या पाहुण्याचं अशा पद्धतीचं स्वागत केलं जातं. या ठिकाणी सुद्धा शिवराजसिंग चौहान यांचं घरी आल्यासारखं स्वागत या ठिकाणी आहे. आणि एकंदरीतच आता गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीबद्दल ते स्वतः या ठिकाणी बोलणार आहेत. कारण शिवराजसिंग चौहान यांनी सुरुवातीला येऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवर आपला डोकं टेकवलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस ते स्वतः म्हटले शिवराज सिंह चौहान की मैं भाषण में गोपीनाथ साहब के साथ मैं बहुत बोलूंगा क्योंकि मेरी और उनकी दोस्ती बहुत गहरी थी. तर त्यांचं भाषण या ठिकाणी खास पद्धतीनं त्यांचं भाषण या ठिकाणी होऊ शकतं. कारण गोपीनाथ मुंडे आणि शिवराज सिंह चौहान यांचं मैत्रीचं नातं सगळ्यांना माहीत आहे. सिद्धार्थ, आभार, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. घेतलेले कारखाने बंद केले तशी टीका शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं जाणार आहे. विविध ठिकाणाच्या उद्यानांचं लोकार्पण आणि मध्यवर्ती सीसीटीव्ही कक्षाचं भूमिपूजन ते करणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामासाठी 1,08,000च्या वर शेतकरी पात्र आहेत. शेतकऱ्यांना 1,150 कोटी रुपयांचं खरीप पीक कर्जाचं वाटप होणार आहे आणि जिल्ह्यातील 17 बँकांना प्रशासनानं तसं पत्र दिलंय. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील भीमपूर इथे एका 24 वर्षीय तरुणीचा उष्माघातानं मृत्यू झालाय. सुनीता पुडो ही रोजगार हमी योजनेचं काम करत असताना तिचा मृत्यू झाला. मृतक सुनीताच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जाते. यवतमाळ शहराच्या वडगाव परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत प्रियकरानं वाद घातला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आकाश खानझोडे याच्यावर गुन्हा दाखल झालाय. गुजरातमधल्या बीएसएफमध्ये कार्यरत असले वर्ध्यातील खुपगाव येथील शशिकांत राऊत यांचा अकस्मात मृत्यू झालाय. गुरुवारी त्यांचा पार्थिव बीएसएफच्या वाहनानं गावात आणून लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील पुरुषांसह महिलांची मोठी उपस्थिती होती. काँग्रेसमधील 51 जणांनी राजीनामे दिले. ज्यांच्याकडे संघटनेची 2 पदं होती किंवा 5 वर्षांपेक्षा अधिक काळ जे पदावरती होते त्यांनी राजीनामे दिल्याची माहिती शिर्डीमध्ये नाना पटोलेंनी दिली. सोनिया गांधींच्या शब्दामुळे ठाकरे सरकारमध्ये सहभागी झाल्याचं यावेळी पटोले म्हणाले. देशाचं संविधान वाचवण्यासाठी आम्ही साईबाबांच्या चरणी आलो असून देशाच्या संपत्ती विकण्याचं पाप मोदी सरकार करत असल्याची टीका काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी केली. काही लोक स्वतःच्या राजकीय पोळा भाजण्यासाठी धर्माला भ्रष्ट करण्याचं काम करतायत. आम्ही वीट दिली अयोध्येसाठी, पिशव्या भरून पैसे दिले, कुठे गेले ते असा सवाल पटोलेंनी केलाय. शिर्डीतल्या संकल्प सभेत ते बोलत होते. काँग्रेसची नवसंकल्प सभा काल शिर्डीमध्ये पार पडली. यावेळी बोलताना काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली. वाढत्या महागाईमुळे गरिबांचं कंबरडं मोडलं असून याला जबाबदार केंद्र सरकार असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. शिर्डीमध्ये काँग्रेसचं अधिवेशन सुरू असताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुडतांबा इथे जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी हा आपला धर्म आहे, शेतकऱ्यांना दिवसा 8 तास पूर्ण दाबानं वीज दिली जावी यासाठी प्रयत्न करणार असं वक्तव्य थोरातांनी केलं. पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी अन्न पुरवठा विभागातील महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. या प्रकरणी कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलन केलंय. तर सुभाष जगताप यांच्या विरोधात समर्थनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. महाराष्ट्राच्या वैभवात भर टाकणारी आणि ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावून गावखेड्यावर उत्साह निर्माण करणारी बैलगाडा शर्यत पुढच्या काळामध्ये बंद पडू देणार नाही असं आश्वासन
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिलं. तर गोवंशाच्या संगोपनासाठी आणि बैलगाडा शर्यतीसाठी वेळ पडल्यास नव्यानं कायदे तयार करण्याचं आश्वासन देखील केदार यांनी दिलं. कोविड काळामध्ये संघाचं काम सतत सुरू होतं. संघानं वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं. आम्हाला विश्व जिंकायचं नसल्याचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. ज्ञानबाब दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. संवाद यात्रेविषयी आपण बोलूया. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की साधारणपणे गेले महिनाभर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये न्यूज 18 लोकमतची संवाद यात्रा जाते आहे. तिथल्या नागरिकांचे, तिथल्या स्थानिकांचे प्रश्न काय आहेत ते लोकप्रतिनिधींपर्यंत आपण पोहोचवतोय आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज संवाद यात्रा जळगाव जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे. जळगाव जिल्हा केळी उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. न्यूज 18 लोकमतच्या संवाद यात्रेत अनेक शेतकऱ्यांनी आपलं गाऱ्हाणं मांडलेलं आहे. शासन दरबारी आपल्या समस्या पोचाव्यात यासाठी संवाद यात्रेचं व्यासपीठ त्यांच्याकरता उपलब्ध करून दिलेलं आहे. जळगावातल्या शेतकऱ्यांशी आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी संवाद साधला. तो आत्ता बघूयात. पण जळगाव जिल्ह्यामध्ये संवाद यात्रा पोहोचल्यानंतर इथे नेमक्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत किंवा त्यांचे काय प्रश्न आहे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे मी सुरुवात डॉक्टर सत्वशील आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर, तुम्ही एक प्रॅक्टिशनर डॉक्टर आहात, पण त्याचबरोबर तुम्ही केळी शेतकरी पण आहात. ही जी केळी बाग आपण आता बघतोय, तर मी जेव्हा संवाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभरात ठिकठिकाणी गेलो तर वेगवेगळ्या पिकांना भाव मिळताना दिसत नाही. प्रत्येक शेतकऱ्याची एक वेगळी व्यथा आहे. पण केळीला चांगले दिवस आहेत का? हे जे आहेत, जळगाव जिल्हा जो आहे तो दर्जेदार केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पण हे जे केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर ज्या मोठ्या समस्या आहेत त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, त्याच्यामध्ये कमी तापमान, जास्त तापमान, वाऱ्याचा वेग, गारपीट यामुळे जे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं. त्यासोबत जे व्यापाऱ्यांचा आळमुठेपणा, आपण जे जर का आज रोजी जो आहेत केळीला 1300-1400 रुपये दर मिळतोय, तो अतिशय चांगला आहे. पण तो दर कायमस्वरूपी तसा राहील या असं आपण सांगू शकत नाही. त्याची शाश्वती नाही आहे. 2 दिवसानंतर पण ते रेट जे आहेत 200 रुपयावरती पण येऊन डायरेक्ट म्हणजे 1400 वरून 200 रुपये. हो, एवढ्या पद्धतीने जे ना फ्लक्च्युएशन होऊ शकतं. मला आपल्याला विचारायचं आहे, मुळात तसं बघायला गेलं तर केळीमध्ये आता वेगवेगळ्या जाती देखील समोर आणण्यात आलेल्या आहेत. पण जळगावची केळी काहीतरी वेगळीच आहे, त्याची चव देखील वेगळी खरं तर. तर मग अशा वेळी तुम्ही काय तुमच्या सूचना किंवा महत्त्वाचे मुद्दे मांडतात त्या पार्श्वभूमीवर? तसं केळी बघायला गेले तर एक म्हणजे GI नामांकन आपण जे म्हणतो, जॉग्राफिकल आयडेंटिफिकेशन, जळगाव तालुका किंवा जिल्ह्यातली जी केळी आहे ती खरोखरच म्हणजे चांगलं उत्पादन इथं येतं केळीला. पण बऱ्याच दिवसापासून काय झालं, रेट जे आहे ते सस्टेन नसतात. मध्ये कधी 200 रुपये असतात, कधी 1400, कधी 1500. मग याच्यावरती आता शासनाच्या बऱ्यापैकी योजना आलेल्या आहेत. सपोज आता PMFE म्हणून एक योजना आहे, त्याच्यामध्ये 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्टमध्ये बनाना घेण्यात आलेलं आहे. तर केळीपासून, पानांपासून खोडांपर्यंत, तसं केळी जे असेल त्याच्यापासून बरेच बाय प्रॉडक्ट बनवू शकतात. आणि याच्यावरती शासनाच्या जवळपास 35% योजना आहेत. त्याच्यानंतर याचा फॉलोअप कलेक्टर साहेब घेतात, कृषी अधिकारी घेत आहेत. पण मग आता याच्यात आणखीन काय करायला हवं असं तुमचं म्हणणं? शेतकऱ्यांनी याच्यावरती स्वतः प्रक्रिया उद्योग केले पाहिजेत. त्याच्यानंतर ज्या वेळेला रेट कमी असतात, 200 रुपये रेट ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्यांनी पॅकिंग हाऊस केलं पाहिजे, कोल्ड स्टोरेज केले पाहिजेत. स्वतः केळीपासून पावडर तयार करून त्याच्यानंतर काही जाम वगैरे किंवा असं काही प्रॉडक्ट बनवता येतील तर त्याच्यावरती भर दिला. लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे बोलत आहेत. 12 डिसेंबर रोजी जेवढे नेते या कार्यक्रमासाठी आले त्यापेक्षा सर्वात जास्त आनंद आज मला झालाय तो मध्य प्रदेशचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री शिवराजजी चौहान हे आपल्या समोर आलेले आहेत. मी सर्वांना एकदा सांगते, टाळ्याच्या गजरामध्ये आपल्या बीड जिल्हा आणि महाराष्ट्राच्या स्टँडमध्ये त्यांचं सगळ्यांनी स्वागत करायचं आहे आणि त्यांच्याही घोषणा द्यायच्या आहेत. शिवराजजी आगे बढ़ो, जिनके नाम में ही शिवराज, जिसमें शिव का आशीर्वाद और जनता के मन पर राज, ये दोनों ही शामिल हैं, उनका मैं गोपीनाथ गढ़ पर स्वागत करती हूँ.
मंच पर आज बहुत महानुभाव विराजमान है. सगळ्यांचे नावं मी घेऊ शकणार नाही. जानकर साहेब आहेत, सुजय विखे पाटील आहेत, राजेश पवार आहेत, सुरेश धस आहेत, राजेंद्र मस्के, अक्षय मुंदडा, रत्नाकर कुटे, आरती चिजा, धोंडे साहेब, जयहरी आमचे मुरकुटे साहेब, केशवदादा, आमच्या राडसकर साहेब, गोविंदांना केंद्रे, सदाशिव खारे, गणेश हाके, राम कुलकर्णी, मोहन जगताप, अरुण मुंडे, प्रवीण घुगे, आमच्या आई साहेब, चारही पुरस्कार विजेते मान्यवर, मला तुमचा खूप खूप आनंद आहे, मनापासून स्वागत आहे. आमच्या रांगड्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हा. मागच्या लाईनमध्ये बसलेले आमचे गोळवे, आमचे सांगळे, नाशिकवरनं खास आलेत, आमचा राहुल, आमचे रबदाळे मामा, आमच्या सभापती मुरकुटे, सर्व म्हणजे मला तर सर्वांचे नाव घेतील मी क्षमा दिलगिरी व्यक्त करते. समोर उपस्थित माझ्या या माता भगिनी शिवराज जी चौहान जी को मैं कहूंगी, सुबह 9 बजे से ये लोग यहाँ आपकी प्रतीक्षा में हैं. आपकी प्रतीक्षा का मुख्य कारण ये है कि आप एक जनता से आए हुए गरीब और पिछड़े लोगों के लिए कष्ट करने वाले और बहुत ही नम्र स्वभाव के धनी ऐसे मुख्यमंत्री हैं. जो हमारा रिश्ता आपसे बना है वो आज मेरे वजह से नहीं, मुंडे साहब के वजह से बना. आपको याद होगा कि यही आप आए थे मुंडे जी के अंतिम संस्कार में, जहां आपने उनके अंतिम दर्शन लिए. आज वही कमल के फूल में उनकी समाधि है और ये समाधि का नाम गोपीनाथ गढ़ है. और ये एक भेंट अपने बेटी की तरफ से अपने पिता को है. इस भेंट में लोगों को आशा, ऊर्जा और आशा, इनको अपेक्षाएं बांध के रखी, प्रेरणा देने का काम ये गोपीनाथ गढ़ कर रहा है. और आज आपके आने से, इसको हम दुग्ध शर्करा योग कहेंगे, कि आपके आने से इस प्रेरणा में बहुत ताकत भरने का काम आपने किया. आपने मध्य प्रदेश में जो कमाल कर दिखाया, जो देश के किसी भी राज्य ने नहीं किया, आपने बहुजनों को, ओबीसी को राजकीय आरक्षण देने का, सुरक्षित करने का काम किया. इसके लिए हम आपको आज सम्मानित करते हैं. माफ कीजिए क्योंकि पुण्य स्मरण है और समाधि स्थल है, हम हार और बाजे से आपका स्वागत नहीं कर पाए. हमने आपका स्वागत प्यार और दुआओं से किया है, उसको आप जरूर कबूल करें, उसको जरूर स्वीकार करें. जिन्होंने लाडली लक्ष्मी योजना बनाई, आपसे प्रभावित होकर मैंने माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र बनाई. आपकी मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना से प्रभावित होकर मैंने महाराष्ट्र में मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना बनाई. आप मुझे पूछ रहे थे कि हेलीकॉप्टर में हर खेत में एक पॉन्ड नजर आ रहा है, म्हणजे आपलं शेत. वो कारण जलसंधारण मंत्री होने के समय हमने ये काम किया. गरीबों और वंचितों के नेता गोपीनाथ जी मुंडे, मेरे नेता, मेरे पिता, आज वो हमारे साथ नहीं है, पर आप जैसे लोग जब हमारे साथ जुड़ते हैं, इस दल के साथ जुड़ते हैं, तो आज में मेरे पिताजी के आशीर्वाद की अनुभूति मुझे होती है. गन्ना तोड़ने वाले किसानों के वर्ग में जन्म लेकर एक व्यक्ति देश की राजनीति में जब इतना बड़ा स्थान पाता है, उसके लोग, उसको प्यार करने वाला जनता का समुदाय, उसको जो गर्व महसूस होता है वो शब्दों में हम नहीं आ सकते. आज मुझे उस दिन की याद आ रही. वो दिन देखा जाए तो 8वां पुण्य स्मरण है मुंडे साहब, बरोबर है. 8वां पुण्य स्मरण है. मोदी जी की सरकार को भी 8 साल हो गए और मोदी जी की सरकार में मुंडे जी का चेहरा देखने के लिए तरसने वाले लोग मुंडे जी का सत्कार भी नहीं कर पाए. यही उनकी सत्कार की सभा होने वाली थी, पर हमें अंतिम संस्कार करना पड़ा. एखादी फिल्म की कहानी जैसे हो, वैसे मुंडे साहब के जाने की कहानी हो गई. लोग सोचने लगे अभी ये इतना बड़ा धोखा हम कैसे सहेंगे, मुंडे जी की जगह कौन ले पाएगा. तो उन लोगों को समेटने का काम करने के लिए गोपीनाथ गढ़ मैंने खड़ा किया. ये मेरे लिए नहीं, ये इन लोगों के लिए है जो आज सुबह 9 बजे से आपका इंतजार कर रहे हैं. इनको मुझसे कोई स्वार्थ नहीं, इनको मुझसे कोई अपेक्षा नहीं. इनको एक आदमी को देखना है जो मुंडे जी से स्नेह रखता है और गरीबों का, वंचितों का काम करता है. कौन सा मुख्य
मुख्यमंत्री ऐसा होगा जो कन्यकाओं की पूजा अपने हाथ से करके उनके कदमों पर फूल चढ़ाकर उनका दर्शन लेता होगा। आपकी सरलता हमें बहुत भा गई है, इससे आपसे आज से हमारा नाता बन गया है। आप मध्य प्रदेश की मैं प्रभारी रहूं न रहूं, आपसे नाता जन्म भर का हमारे लोगों का बन गया है, ये इस नाते में आपको कहूं। तसं तर मी हिंदीत सुरू झाले, कारण पाहुण्यांना आपलं भाषण कळलं पाहिजे, पण तुम्हाला कळायला का नाही मला काही कळत नाही, म्हणून आज खूप माझ्या चेहऱ्यावर हसू दिसतंय तुम्हाला। पुण्यस्मरणाच्या दिवशी गंभीर दिसणाऱ्या पंकजा ताई आज काय हसताय? मीडिया येऊन बसलाय सकाळपासून, ताई आज काय बोलणार आहे आणि त्या काही काय बोलणार आहे याच्याकडे लक्ष त्यांचं लागू। फक्त आजचा दिवस आमच्यासाठी चांगला नाही, त्या दिवसाच्या आठवणी आमच्यासाठी चांगल्या नाही। सूर्योदय पण कधी काळा असू शकतो का असं जर कुणी मला विचारलं तर 3 जून हा दिवस काळा सूर्य येऊन जन्मला असं जर मी म्हणले तर ते कमी राहणार नाही, त्याच्यात खोटं ठरणार नाही। रामायण, महाभारत, सत्संग, लोक महाराजांचं कीर्तन आपण सगळं पाहिलं, पण ह्या सगळ्या गोष्टीतून आपण काय घेतो हे महत्वाचं आहे। रामायण सांगतो धर्म आणि महाभारत सांगतं कर्म। भगवान राम धर्मात बाळगायला सांगतो आणि भगवान श्रीकृष्ण कर्म करायला सांगतो, पण कर्माशिवाय धर्म नाही आणि धर्माशिवाय कर्म नाही। धर्म म्हणजे हिंदू मुसलमान नसून धर्म म्हणजे मानवता धर्म, हे मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवलंय, या संस्कारात आपण। आणि म्हणून आज आमच्या शबीर भाईंचा आम्ही सत्कार केला, त्यांना मोदीजींनी प्रधानमंत्रींनी पद्मश्री त्यांना दिली आहे। एका मुस्लिम बांधवांनी गोपालनाचं काम केलंय आताच्या महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये, हे उदाहरण तुमच्या गोपीनाथगडाच्या मंचावर आहे माझ्या पत्रकार बांधवांनो, हे आम्हाला अपेक्षित आहे। आज सकाळी मी टीव्ही लावून भाषण बघत होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वस्वी आमच्या मोहन भागवतांचं मी भाषण बघितलं। त्यांनी सांगितलं की आम्ही मुसलमानांच्या खिलाफ नाही, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, आम्हाला हा वाद नकोय। आता हा वाद मिटवायचा आहे आणि अशा सोशल वादांना मिटवण्याचं स्थान कुठलं असेल तर आपल्या मुंडे साहेबांचं हे स्थान। आज ज्या महिलांना प्रताडित केलं जातं, ज्या महिलांना कुठेतरी विकृतीच्या आधारे जाऊन त्यांना विकलं जातं, 4-2 रुपयाला लहान मुलींचा सौदा होतो, त्या मुलींसाठी काम करणाऱ्या प्रीती पाटकर आपल्यामध्ये आलेल्या आहेत। आज मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं, कारण समाजामध्ये स्त्रीची प्रतारणा करणं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कधीच मान्य होणार नाही, पण आता जी परिस्थिती बघितल्यावर अशा महिलांना ताकद दिली पाहिजे असं मला वाटतं। लहान मुलांमध्ये काम करणाऱ्या वाघताई कौतुक करावं तेवढं त्यांचं थोड्या, मी त्यांचंही मनापासून स्वागत करते। आणि वंचितांमध्ये जन्म घेऊन वंचितांना, गरीबाला मजुरीपासून उद्योजक बनवणाऱ्या कांबळेंचंही मी श्री कांबळेंचंही स्वागत करते, त्यांचे आभार मानते। जीवनामध्ये कर्म आणि धर्म एका हातात हात घेऊन चालत असतात। धर्माने कोणी वाईट वागत असेल कितीही चांगलं कर्म करून जमणार नाही। अधर्म करून तुम्ही चांगले काम करतील, तुम्ही पुलं बांधताल, तुम्ही बंधारे बांधताल, तुम्ही रस्ते बांधताल, त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना पैसे खायला तुम्ही पुरण सोडून घेताल, असं नाही अपेक्षित आहे राजकारण्यांकडून। कर्म आणि धर्म एकत्र जायला पाहिजे, अशा प्रकारचं राजकारण केलं पाहिजे। जीवन जगताना सत्व, तत्व आणि ममत्व या 3 सूत्रांवर माझं जीवन आहे। सत्व राजकारणात पाहिजे, कोणी किती मला वेळात काढलं, काही तुम्हाला हे जमलंच नाही, मला त्याचं कधीही वाईट वाटत नाही। मला नाही जमलं कुणाचं हृदय तोडणं, मला नाही जमलं लोकांना पोसणं, पैसे खाऊ घालणारे ते लोक सांभाळणं, मला नाही जमलं, मला जमलं ते सामान्य माणसाशी टाळ जोडून घेणं आणि त्याच्यामुळे ते सत्व सोबत ठेवून तत्वाने काम करून आपल्याला लोकांच्या बाबतीत ममत्व ते आपल्या मनामध्ये पाहिजे असं काम करायचं। आणि हे ममत्वच तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलंय, आदरणीय शिवराजजींना इथपर्यंत घेऊन आलंय। आज त्यांच्या येण्याने मी खूप हर्षोल्लसित झाले, दुःखाच्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर हास्य आलंय, मी त्यांचं स्वागत करते। आणि महाराष्ट्र सरकार अशा प्रकारची बुद्धी राहो, अशा प्रकारची प्रेरणा राहो की आमच्या शिवराजजींचं त्यांनी कुठेतरी अनुकरण करून या महाराष्ट्राच्या समस्त ओबीसीवर आलेलं संकट, त्या संकटापासून त्यांना बाहेर ओबीसीचे मोर्चे, ओबीसीचे मेळावे घ्या आणि ओबीसीचा मी नेता आहे किंवा हा नेता आहे हे म्हणणं आहे, ह्याच्यासाठी ओबीसीचं आरक्षण सुरक्षा करणं आम्हाला नाही पाहिजे, त्या ओबीसीचा भविष्य सुरक्षित करण्यासाठी ओबीसीचं आरक्षण सुरक्षित पाहिजे। आणि म्हणून मला वाटतं की आजच्या या दिवशी नक्कीच चांगली ओबीसीच्या बाबतीत गुड न्यूज या सरकारकडनं येईल आणि आम्ही शिवराजजींच्या सरकारने पण त्यांना मदत करतील हा विश्वास मला वाटतं तुमच्या माध्यमातून मी व्यक्त करते। बाकी
तुम्ही माझी चिंता करू नका. मला सगळे विचारतात तुमचं काय भविष्य आहे, उद्या काय होणार आहे, तुम्हाला काय मिळणार आहे. याची मला खरंच चिंता नाही. मला याची अजिबात चिंता नाही. दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचं सुद्धा मला सोनं करता आलं, याच्या एवढी पुण्याई कुणाकडे आहे. हा पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला. हा पराभव मला शिवराजजीं सारख्या सरळ स्वभावाच्या सात्विक एवढ्या मोठ्या नेत्यापर्यंत घेऊन गेला. हा पराभव मला खूप शिकवून गेला. तुमच्या सेवेसाठी तिथून शिकून मी तुमच्या सेवेसाठी अविरत काम करणार आहे. मी तुम्हाला एवढंच सांगते, या मंचावर बसणारा कोणी असेल ते आपलं भविष्य स्वतःचं माझं तुमचं घडवू शकत नाही, बिघडवू शकत नाही. तुम्ही आहात ते एखाद्याचं भविष्य घडवू आणि बिघडवू शकणार. तुमच्या हातात आहे ते. जगामध्ये कोणाला चांगल्या माणसाला चांगलं म्हणणं आणि वाईट माणसाला वाईट म्हणणं आता जे सरकारमध्ये चाललंय, आता जे टीव्हीवर बघायला मिळतं, त्याच्याविषयी थोडीशी मनामध्ये मला विषाद वाटतो. जात धर्म व्यक्तिगत हेवे दावे ह्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण करण्यासाठी आणि देशामध्ये मुंडे साहेबांसारखं नाव करण्यासाठी मुंडे साहेबांचे आशीर्वाद लाभले, तुमचेही लाभू द्या. मी तुम्हाला सांगते, मुंडे साहेबांच्या जाण्याने हा आपला कष्टाचा हा जो आपला चित्र आहे त्याच्यातले रंग उडून गेले. चला त्याला परत आपण कष्टाने रंग भरू, परत एकदा नवीन सुरुवात करू. आपल्याला काय मिळेल आणि काय नाही मिळेल त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला जे आहे ते कसं आपल्याला बांधून ठेवता येईल, कसा महाराष्ट्रातील एक एक माणूस मुंडे सैनिक म्हणून कामाला लागेल, हे आपल्याला इथून पुढे करायचं. आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांना मी आवाहन करते, माझा जो अट्टहास जीवनामध्ये आहे तो फक्त गोपीनाथ मुंडेंचे विचार आणि वंचितांसाठी सेवा करण्यासाठी. मी एवढंच सांगेन, सत्तेसाठी नाही पण सत्यासाठी लढलं. सत्तेसाठी नाही पण गोपीनाथ मुंडे सत्यासाठी लढला. वंचितांच्या हितासाठी भल्याभल्यांना भिडला. निर्भीड होती गाणी आणि करारी होता बाणा. हिमालयाला टक्कर दिली पण वाकला नाही त्याचा कणा. अशा गोपीनाथ मुंडेंना आपण आपला नेता माझ्या जीवनामध्ये एवढंच सांगेन, संकटांनो मी तुम्हाला शरण यावं इतकी तुमची अवकाश नाही. संकटांनो मी तुम्हाला शरण यावं इतकी तुमची अवकाश नाही. जीवनाच्या या रणांगणात पाय देऊन मी उभा राहीन एवढी ताकद माझ्या मुखाची. सोसेल तुमचे गरमी घाव कधी मी खयाल होणार नाही. छाताडावर तुमच्या पाय देऊन समाजाच्या वंचितांच्या लढण्यासाठी मी उभी राहीन. तुम्हाला कसं ते करणार देते. मी आपल्या सर्वांना एकच नम्र विनंती करते, सकाळपासून अत्यंत संयमाने तुम्ही इथे बसलाय. शिवराजजी चव्हाण यांना मी इथे बोलवल्यानंतर अत्यंत शिस्तीचं मार्गदर्शन करून कोणी त्यांचं भाषण, खूप सुंदर भाषण, इतकं छान भाषण मी आयुष्यामध्ये खूप कमी लोकांचं ऐकलंय. एवढं चांगलं वक्तव्य ऐकण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या भाषणाचा होईपर्यंत कोणी हलायचं नाही असं आपल्याला विनंती करते. तुमच्यासमोर नतमस्तक होते. तुमच्या समोर आज माझा पदर फाटून जाईल इतकं प्रेम तुम्ही मला दिलंय. त्या ऋणातच राहील असा तुम्हाला शब्द देते आणि माझ्या वाणीला वेळात देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ती अशी उंचावता नवधराशी वाकले, कवळले ब्रह्मांड तिने आता मागू नका दाखले. आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा ज्यांच्या खांद्यावरती आबाधित आहे अशा आपल्या लोकनेत्या आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव ताईसाहेबांचं हे प्रेरणादायी भाषण. या भाषणासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या. आणि यानंतर मध्य प्रदेश के लोकप्रिय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान जी को मैं लोकप्रिय जननेता गोपीनाथ जी मुंडे साहब की स्मृति को पुनर्जीवित करने का अनुरोध करता हूँ. उपस्थित लोगों से संबोधित करने के लिए आग्रह करता हूँ. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. भारत माता की जय. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आज मैं गोपीनाथगढ़ में अगर आया हूं तो केवल भाजपा नेता के नाते नहीं,
केवल मुख्यमंत्री के नाते नहीं, वो मेरे आदरणीय बड़े भाई थे, उनके चरणों में श्रद्धा के सुमन और इस अवसर पर, इस अत्यंत गरिमापूर्ण कार्यक्रम में जहां हमने श्रद्धा के सुमन मुंडे साहब के चरणों में अर्पित किए हैं, वहीं आज कई प्रतिभाओं का जिन्होंने समाज की सेवा की है उनका सम्मान भी किया है। इस कार्यक्रम में उपस्थित हमारी परम श्रद्धेय, मैं तो बहन कहूंगा, श्रीमती विद्या गोपीनाथ मुंडे जी, उनको भी प्रणाम करता हूं। हमारी ताई बहुत बड़ी नेता है, यहां पता नहीं कितना आप मानते हैं। संगठन कैसा चले और सरकार कैसी चले, उसमें अगर गाइड कर रही है तो पंकजा ताई कर रही है। हमारी यशस्वी सांसद जो लोकसभा में आपकी आवाज बुलंद करती है और आपके सपनों को पूरा करने का काम कर रही है, हमें रोक नहीं पा रहा हूं, मैं तो बेटी कहूंगा, हमारी बेटी प्रीतमताई मुंडे जी। और ऐसा को मैंने इतना कभी देखा नहीं, लेकिन मुझे पता था कि ऐसा भी है, और वो एडवोकेट मुंडे साहब के नाम को आगे बढ़ा रही है हमारी बेटी यशस्वी जी, आदरणीय सुजय विखे जी, महादेव जानकर जी, आदरणीय सुरेश जी, राजेश पवार जी, रत्नाकर गुड़े जी, आरपी देशमुख जी, भीमराव धोड़े जी, बाला साहब मुरकुटे जी, अक्षय मुंद्रा जी, राजन मैस्के जी, आज जिनको हमने सम्मान किया था उनका स्वागत करता हूं। पद्म श्री मिलिंद जी कामले, सभी भाई, आपको अद्भुत है बिल्कुल, एक बार ताली बजा के इनका भी स्वागत करें जो कारण से काम कर रहे हैं। प्रीति जी पाटकर जी जो प्रेरणा बन गई है, कविता जी, आदरणीय मंच और इस अवसर पर उपस्थित मेरे सभी बहनों, भाइयों और भांजे भांजियों, मैं मध्य प्रदेश का मामा हूं तो महाराष्ट्र के बेटा बेटी का भी मामा ही हूं। और वैसे मेरा महाराष्ट्र से बहुत गहरा रिश्ता है। दो रिश्ते जो मेरे व्यक्तिगत और आत्मीय है, एक राजनीति में अगर मुझे बहुत बेहतर काम सिखाया तो उनका नाम था स्वर्गीय प्रमोद महाजन जी, मैं उनको प्रणाम करता हूं। वो राष्ट्रीय अध्यक्ष सेवा मोर्चे के, मैं मध्य प्रदेश का महामंत्री था, तो अध्यक्ष ने मुझे बनाया। और दूसरे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जी जैसा लोक नेता मैंने नहीं देखा। तो एक तो मेरा दिल का और आत्मीय रिश्ता इसलिए, दूसरा मी महाराष्ट्रांच्या जवाई आहे। मुख्यमंत्री के रूप में नहीं आया, मैं तो गोपीनाथ जी के चरणों में श्रद्धा के सुमन अर्पित करने आया। और पंकजा भाई, बाकी चीजें आती जाती है, ये रिश्ते जब तक सांस चलेगी तब तक रहेंगे। आज मुझे एक बड़ी खुशी है, मैंने बेटियों का पूजन किया। मध्य प्रदेश में हर एक कार्यक्रम हम बेटियों चलेगी तब तक रहेंगे। आज मुझे एक बड़ी खुशी है, मैंने बेटियों का पूजन किया। मध्य प्रदेश में हर एक कार्यक्रम हम बेटियों के पैर धोके और उनका पांव का जो पानी उसको माथे से लगा के फिर मैं करता हूं। और आज मैं ये सही करता हूं, ये सिद्ध किया है इन 3 बेटियों ने। मुझे पता नहीं, मैं मध्य प्रदेश में कहता हूं कि बेटा माता पिता की जीवन भर सेवा करेंगे कि नहीं करेंगे, इसकी मैं गारंटी नहीं ले सकता।
लेकिन बेटी जब तक सांस चलेगी अपने माता पिता को भूल नहीं सकती, उनकी हर सांस माता पिता की है। और बेटी आपने ये गोपीनाथ गढ़ बना के इस बात को सार्थक कर दिया कि बेटों से बढ़ के होती है तो बेटियां होती है। तीनों बेटियों का ताली बजा के स्वागत करें, अभिनंदन करें। और गोपीनाथ जी, आप तो बड़े बेदर्द निकले। कितना इंतजार था इस धरती को कि आप केंद्रीय मंत्री बन के आ रहे हो। ये धरती आपका सत्कार करना चाहती थी, जनता आपकी बाह जोड़ रही थी। शिवसेनेचे अनिल देसाई पत्रकारांशी बोलतायत, थेट जाऊयात। अशाच प्रकारे आम्ही सांगितल्याप्रमाणेच त्यांचं हे होतं की आम्हाला राज्यसभा द्या, आम्ही तुम्हाला विधान परिषदेला मदत करू, एक जागा तुम्ही घेऊ शकता. परंतु हा प्रस्ताव कुठचाही घेण्याचा त्याचा जो एक बेस असतो किंवा त्याचा जो एक पाया असतो तो आपापल्या पक्षाजवळ असलेली मतांचं गणित, त्या ह्याच्यामध्ये त्या आधारे ते बोलले होते. त्या आधारे आम्ही सुद्धा आमचं हे दाखवलं होतं आणि ते सगळं व्यवस्थित आमच्याजवळ म्हणजे महाविकास आघाडीजवळ गणित असताना त्यांनी मग म्हणाले की आम्ही वरती दिल्लीहून, कारण त्यांच्या आधीसुद्धा दिल्लीच्या त्यांच्या पार्लमेंटरी बोर्ड म्हणा किंवा नेतृत्वाकडून येत असतात, तर दिल्ली नेतृत्वाशी आम्ही बोलून त्या बाबतीमध्ये आम्ही कळवतो म्हणून अशा प्रकारचं त्यांचं हे आलं. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा त्यांना त्याप्रकारे विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की दिल्लीचं नेतृत्व हे आमचं त्याच आमच्या दिलेल्या प्रपोजलवर किंवा त्यांनी दिलेला जो पर्याय होता त्याच्यावरच ठाम आहे असं सांगितलं. त्यामुळे हा विषय संपला आणि 3 वाजून गेले. त्यामुळे 6 राज्यसभेच्या जागांसाठी 7 अर्ज आता तिथे नामांकन अर्ज आहेत. 2 जागांवर शिवसेनेने केल्या, एका जागेवर राष्ट्रवादी आहे, एकावर काँग्रेस आहे आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांचा 2 जागांवर केल्यावर 3रा उमेदवार टाकला. त्यामुळे आता निवडणूक होईल. पण आता 7व्या जागेसाठी घोडेबाजार होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे. अपक्ष आमदारांसाठी पळवापळवी देखील होऊ शकते. या सर्व गोष्टी कुठंतरी आपल्या महाराष्ट्रात होऊ नये. एक महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राचा जो इतिहास आहे की यापूर्वीसुद्धा राज्यसभा विधान परिषदेच्या जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेला सामंजस्याने सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये तशा प्रकारची बोलणी होऊन वेळोवेळी तोडगा काढण्यात आला आणि त्या प्रकारे निवडणुका न घेता बऱ्याचशा याच्यामध्ये बहुतांशी निवडणुका न घेता आपण जेवढे उमेदवार तेवढ्याच जागा अशा प्रकारचं गणित होऊन बिनविरोध अशा प्रकारच्या निवडणुका झाल्या. पण यावेळेला हे प्रयत्न आपण एक समोरून महाविकास आघाडीच्या नेतृत्वानं एक सामंजस्याचा एक प्रस्ताव ठेवला होता. दुर्दैवानं तो विरोधी पक्षांनी मान्य केला नाही आणि आता निवडणुका या आठवडे राज्यसभेप्रमाणेच आता विधान परिषदेच्या निवडणुका देखील मतदानानेच होणार. इथे देखील पुढे बिनविरोध निवडणूक होणार नाही हे चित्र आता स्पष्ट झालंय. आता 10 तारखेला ही निवडणूक झाल्यानंतर अर्थात 2 तारखेपासून 9 तारखेपर्यंत हे नामांकन अर्ज विधान परिषदेचा जो कालावधी आहे ते सुरू झालं आहे. 9 तारखेला हा कालावधी संपेल. त्याच्यानंतर 10 तारखेला स्क्रुटिनी, 12 तारखेला त्याबद्दलची जी विड्रॉलची शेवटची डेट आहे नामांकन अर्ज मागे घेण्याची आणि मग 20 तारखेला जर तिथं अर्ज जास्त पडले तर तिथंही 20 तारखेला मतदान होईल, तिथेही 20 तारखेला निवडणुका होईल. त्याचबरोबर आता काँग्रेसचे आपल्या शिवसेनेचे जे आमदार आहेत त्याचबरोबर अपक्ष आमदार आहेत त्यांना आपण 8 ते 10 तारखेपर्यंत एकत्र राहण्यासाठी आता निवडणुकीसाठीची जी काही सगळी मागणी असते, मोर्चा मागणी असते, ती सगळी आपापल्या पद्धतीने सगळी होते. महाविकास आघाडी आमचं नेतृत्व त्या पद्धतीनं सांगेल, उद्धवजी सांगतील त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी होतील. काय करायचं काय. परंतु सगळी मदार ही अपक्ष आणि छोटे पक्ष यांच्यावर राहणार आहे कारण दोघांनाही तेवढ्याच मतांची गरज आहे. कशी आता तुमच्याजवळ जर दोघांनाही तेवढ्याच मताची गरज आहे असं तुम्ही म्हणता तर ते गणित तुम्ही मलाही सांगू शकता. आमच्यावर मतं आहेत, जास्त आहेत आणि
बाकीच्या गोष्टी इथं काय बोलण्याची गरज नाही आहे. आपण त्यावेळेला जागा पट्टा होऊ नये यासाठी ही तजवीज केलेली आहे का? सर्व आमदार आणि अपक्ष आमदार यांना एकत्र ठेवलं जाणार आहे 2 दिवस. जागा फटका म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की याची व्यवस्थितरित्या निवडणुकीला सामोरं जायचं तर या गोष्टींचं जे काही मोर्चा बांधणी म्हणतात ती व्यवस्थित करू. विरोधी पक्ष भाजपने दावा केला आहे की त्यांचा 6वा उमेदवार निवडून येणार आणि तशी आमदारांची तजवीज त्यांनी केलेली आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्याकडनं एक संकेत देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही तयारी त्याला जे जॉईंट चंद्रकांत पाटील असं म्हणतात की आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे, मात्र महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ नाही असं चंद्रकांत पाटील म्हणतात. आता तुम्ही जर सर्वसाधारण मीडियाजवळ सुद्धा अभ्यास चांगला असतोच, तर त्या बाबतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर महाविकास आघाडीजवळचं संख्याबळ आणि त्यांच्याजवळ असलेलं संख्याबळ याची तुलना तुम्हीच करू शकता. हे काय कोणी गुप्त असतं आणि कोणाला कळत नाही अशातला भाग नाही. आमची बेरीज त्यांची बेरीज आणि महाविकास आघाडीला साथ देणारे सहयोगी सदस्य अपक्ष यांची सुद्धा. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचा 8वा पुण्यस्मरण दिन आहे. यानिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह मंत्री भागवत कराड, खासदार सुजय विखे पाटील तसंच भाजपचे नेते गोपीनाथ गडावर नतमस्तक होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर गोपीनाथ गडावर पोलिसांचा बंदोबस्त असून डॉग स्क्वॉड मार्फत परिसराची तपासणी केली जाते. खासदार डॉक्टर प्रीतम मुंडेंनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं. यावेळी मुंडेंच्या स्मृतीस्थळी माथा टेकवताना प्रीतम मुंडेंनी त्यांना गहीवरून आलं. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं. स्मृतीस्थळावर जाऊन धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे यांनी मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना गहिवरून आल्याचं यावेळी पाहायला मिळालं. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन झाल्यानंतर आता पुढील काही दिवसात त्याचं महाराष्ट्रातील आगमन होईल आणि यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरी 101% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून महिन्यात वाऱ्याचा वेग कमी होणार आहे, त्यामुळे पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण चांगलं राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोल्हापुरात पहिल्याच पावसात उडालेल्या दाणादाणनंतर महापालिकेला जाग आली आहे. पालिकेनं नालेसफाईचं काम युद्धपातळीवर सुरू केलंय. पावसाळ्यापूर्वीचं हे काम हाती घेतलं असतं तर शहरात ही परिस्थिती उद्भवली नसती. ठाण्यातील नालेसफाईची पोलखोल करण्यात आली आहे. आयुक्तांनी केलेला दौरा हा फक्त दिखावा होता असा आरोप मनसेनं केलाय. तर नालेसफाई न झाल्यास आयुक्तांच्या दालनाबाहेर कचरा टाकण्याचा इशारा मनसेचे उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे यांनी दिलाय. राज्यसभेची 6वी जागा बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीकडून भाजपकडे विनंती केली असल्याचं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. तसंच यावेळी भाजपनं मदत केली तर पुढील विधान परिषदेमध्ये भाजपला मदत करू असा प्रस्ताव दिला असल्याचं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलंय. फडणवीसांसोबत चर्चा चांगली झाली. भाजप दिल्लीला बोलून अंतिम निर्णय घेणार आहेत. 1.5 तासात अंतिम निर्णय होईल असं देखील फडणवीसांनी म्हटलं. मविया नेत्यांनी फडणवीसांची घेतलेल्या भेटीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांसोबत चर्चा हे सकारात्मक पाऊल आहे. राज्याच्या हिताच्या दृष्टीनं योग्य आहे, मात्र निवडणुकीत घोडेबाजार होणं योग्य नाही असं संजय राऊत म्हटले.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी. राज्यसभा निवडणूक ही आता अटळ आहे, कारण 6 जागांसाठी 7 उमेदवार हे रिंगणात आहेत. राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. मवियाचा प्रस्ताव भाजपनं फेटाळून लावलाय, तर भाजपचा प्रस्ताव मवियाला मान्य नाहीये आणि कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मागे घेण्यात आली नाही. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूक ही अटळ असणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना एकंदरीतच वेग आलेला पाहायला मिळतोय. 6 जागांसाठी 7 उमेदवार हे रिंगणात आहेत. तर भाजपनं 3रा उमेदवार मागे घ्यावा. विधान परिषदेची 1 जागा वाढवून देऊ अशी ऑफर महाविकास आघाडीनं भाजपला दिली होती. त्यानंतर शिवसेनेनं 2रा उमेदवार मागे घ्यावा अशी ऑफर भाजपनं शिवसेनेला दिली आणि तसं शिवसेनेनं केल्यास विधान परिषदेची 1 जागा देऊ असं भाजपनं म्हटलं. असं भाजपनं प्रस्ताव समोर ठेवला. भाजपनं हा महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला. त्यानंतर सेनेनं मवियाला देखील प्रस्ताव दिला. 2रा उमेदवार मागे घेऊ असं सेनेने मवियाकडे ऑफर दिली. विधान परिषदेच्या 3 जागांची मागणी सेनेनं केली. तर आता राज्यसभा निवडणूक अटळ आहे आणि रिंगणामध्ये नेमके कोण कोण उमेदवार आहेत आपण ते देखील पाहूयात. शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत, त्यानंतर शिवसेनेचे संजय पवार, एनसीपीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी हे सध्या रिंगणात आहेत. त्यानंतर आता भाजपचे पियुष गोयल उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे अनिल बोंडे आणि भाजपचे धनंजय महाडिक हे तिघेही रिंगणात उभे आहेत. पुरेशी संख्याबळ असल्याशिवाय मी उतरत नाही ना. पुरेशी संख्याबळ त्यांच्याकडे पण नाही आहे. पुरेशी संख्याबळ त्यांच्याकडे नाही आहे. काही कॉमन वोट्ससाठी दोघेही प्रयत्न करणार. त्या कॉमन वोटमधली पुरेशी मतं, कारण शेवटी नेहमीच निवडणुकीच्या राजकारणामध्ये तुम्हाला प्रचंड बहुमताने विजय झाल्यामुळे एक तुम्ही जरा जास्त वेटेजवाला खासदार होत नाही. तुम्हाला जेवढे हवे तेवढे मिळाले की तुम्ही खासदार झाले. आणि त्यामुळे पुरेशी मतं म्हणजे आमच्याकडे 30 आहेत. 41.01 असा कोटा आला आहे. तो 41ने 42 झाला तरी 12 मतं ही आमच्याकडे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रेफरन्शियल वोटिंग आहे. प्रेफरन्शियल वोटिंगमध्ये असे अनेक इतिहासातले दाखले आहेत की पहिल्या क्रमांकाची मतं कोणाकडे तरी जास्त होती, पहिल्या क्रमांकाची मतं कोणाकडे तरी कमी होती, पहिल्या क्रमांकाची मतं कमी होती, असा विजय झाला. पण प्रेफरन्शियलमध्ये अगदी एका मताचं 1/10 इथपर्यंत मोजण्याची पद्धत आहे. आणि त्यामुळे वी आर डॅम कॉन्फिडंट की आम्ही ही 3री जागा जिंकणार. आमचा माणसाच्या सत्सद विवेक बुद्धीवर विश्वास आहे आणि असे दिवस गेले की असं कोंडून ठेवायचं आणि मग दमदाटी करून वोटिंगला आणायचं. आणि मुळात आमदार आहेत ते, त्यांना त्यांचं मत आहे. त्यामुळे आम्ही असं काही प्रयत्न करणार नाही. जे करणार असतील त्यांचा प्रयत्न मतामध्ये कन्व्हर्ट होणार. आमचा सगळ्यांशी संपर्क झालेला आहे आणि त्यामुळे वेगळी बैठक बोलवण्याची आवश्यकता नाही. त्या प्रत्येकाशी आमचं बोलणं सुरू आहे. इतर पक्षाच्या उमेदवाराशी आम्ही बिलकुल संपर्कात नाही. ती आमची कार्यपद्धती पण नाही. त्यामुळे त्याचा उपयोग पण नाही. कारण शेवटी ब्रँडेड पक्षाच्या आमदाराला त्याच्या प्रतोदाला ते मत दाखवावं लागतं आणि त्यामुळे दोघांचंही जे गणित चालेल ते ब्रँडेड वेगळ्या पक्षाचे जे अधिकृत आहेत त्या व्यतिरिक्त जी मतं आहेत त्याच्यावरच सगळं चालेल. महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार निवडून आणणं ही आमची जबाबदारी आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीला पूर्ण खात्री आहे की आमचा 6वा उमेदवार सुद्धा अगदी व्यवस्थित निवडून येईल.
प्रश्न कसोटीचा नाही आहे, ही निवडणूक आहे. जर ही सामोपचाराने काही मार्ग निघाला असता तर दोघांनाही हवं होतं, पण नाही झालं. त्याच्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकू. कारण ज्या अर्थी आम्ही आमचा उमेदवार रिंगणामध्ये कायम ठेवलेला आहे संजय पवार यांनी, त्या अर्थी आमची पूर्ण तयारी आहे. असं नाही की आम्ही निवडणुकीला घाबरतोय किंवा सरकार आहे महाराष्ट्रात. लक्षात घ्या, जसं केंद्रात तुमचं सरकार आहे तसं महाराष्ट्रात आमचं सरकार आहे. आणि आमदारांचा आणि मुख्यमंत्र्यांचा आणि आमच्या सगळ्यांचा उत्तम समन्वय आहे. राजकीय पक्षाच्या आमदारांना मत हे दाखवायचं असतं, त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही. बाकी जी लढाई आहे जी अपक्ष इतर छोटे पक्ष यांच्यासाठी आहे. पण गेल्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी सरकारनं या सगळ्यांशी उत्तम संवाद ठेवून अनेकांच्या मतदारसंघातली महत्त्वाची कामं केल्यामुळे हे सर्व आमदार महाविकास आघाडीबरोबर जोडलेले आहेत. आता ह्यांना फूस लावण्याचे, फोडण्याचे, आमिष दाखवण्याचे किंवा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करण्याचे प्रकार सुरू झाल्याचा आमच्या कानावर आलेला आहे. पण ठीक आहे, ही त्यांची पद्धत आहे राजकारण करण्याची. त्यांना त्या पद्धतीने जर ते करत असतील तरी आमची काही हरकत नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. आणि आता एक मोठी बातमी. महाविकास आघाडीची संध्याकाळी 6 वाजता बैठक पार पडणार आहे. वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तिकडे पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधतायत. थेट जाऊयात. पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनी, 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कारकिर्दीला 8 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे 2014 मध्ये त्या ठिकाणी केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सरकार आलं आणि त्यावेळेला मोदी साहेबांनी सांगितलं होतं की 60 वर्षाची काँग्रेसची कारकीर्द आहे, आपल्याला 60 महिन्यामध्ये मी त्या ठिकाणी चित्र बदलवून दाखवेन. देशातील जनतेनं त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि 5 वर्षाची 60 महिन्याची कारकीर्द यशस्वी झाल्यानंतर पुन्हा पुढची 5 वर्ष या देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार, भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी आणलं आणि म्हणून एक वेगळं स्थान जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी मोदी साहेबांनी मिळवलेलं आहे. अगदी त्यांचा राज्यकारभार चालवत असताना गरिबांच्या कल्याणाचा ध्यास घेण्याचं काम झालेलं आहे. आपण बघाल की 2014ला गरिबी खाली असणारी लोक 21% होती आणि 2020-21 मध्ये लोकसंख्या 130 कोटी आणि 10% लोक या ठिकाणी गरीब आहेत. या गरिबीची सरासरी 75%वरून 10%वर आणण्यामध्ये या ठिकाणी मोदी सरकार त्या ठिकाणी यशस्वी